नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन, त्यानंतर सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा, या तीनही मुद्द्यांवरती सध्या बॅकफुटवर कोण आहे तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोघेही या संपूर्ण घटनाक्रमामध्ये व्हिलन ठरवले गेले आहेत. सोशल मीडियामध्ये त्यांच्यावर सडकून अशी टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना, समर्थकांना असं वाटत आहे की या विलिनीकरणामध्ये या दोन नेत्यांचा मोठा अडसर आहे. दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्या देखील समर्थकांना असं वाटत आहे की सुनेत्रा पवार यांच्यावरती पडद्याआडून कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न हे दोन नेते मंडळी करत आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंनं टीका सहन करण्याचं काम हे सुनील तटकरेंना करावं लागत आहे. प्रफुल्ल पटेल यांनी यावरती आपलं पत्रकार परिषद घेऊन म्हणणं मांडलेलं होतं, पण सुनील तटकरे यांनी थेट रायगडमधनंच थेट फायरिंग सुरू केलेलं आहे. आपल्यावरती व्हिलन म्हणून जो काही हल्ला केलेला जात आहे त्याच्यावरती त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी अनेक माध्यमांना मुलाखती दिलेल्या आहेत. या मुलाखतीमध्ये काही गौप्यस्फोट आहेत, काही हात राखून बोललेले आहेत आणि आव्हान देखील दिलेलं आहे. हे आव्हान आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्यांना. फक्त शरद पवार यांच्याविषयी ते फार आक्रमकपणे बोललेले नाही आहेत. मी पवारांवर टीका करणार नाही, मी त्यांच्यावर बोलणार नाही असं ते म्हणतायत, पण सारा रोख हा शरद पवार यांच्यावरतीच आहे, ही देखील यातली अंडरलाईन आहे. सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की सुनेत्रा पवार यांचा शपथविधी इतक्या तातडीने का करण्यात आला. त्यांचं म्हणणं असं होतं की सुनेत्रा पवार यांना विचारूनच आम्ही हा शपथविधीचा निर्णय घेतलेला होता. सुनेत्रा पवार यांच्या संमतीनंतरच आम्ही ती हालचाल केलेली होती. पण या प्रश्नाचं उत्तर देताना सुनील तटकरे पुढे असं एक वाक्य जोडतात की अंत्यविधी होण्याच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा का सुरू केली, हा प्रश्न सुनील तटकरे विचारतात. ही विलिनीकरणाची चर्चा करून इतर कोणाला उपमुख्यमंत्री पद भूषवायचं होतं का, त्या पदावर कोणाचा डोळा होता का, असा सवाल हा सुनील तटकरेंनी विचारलेला आहे. त्यांनी थेट कोणाचं नाव घेतलेलं नाहीये, पण त्यांचा सारा रोख जे विलिनीकरणाची चर्चा सुरू करतायत त्या नेत्यांवरती, म्हणजे जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहित पवार यांच्यावरती आहे. म्हणजे आधी विलिनीकरण करायचं आणि मग त्यानंतर उपमुख्यमंत्री कोण बसणार हे ठरवायचं, असा हा प्लॅन होता. हे जवळजवळ सुनील तटकरे सांगतायत. हा प्लॅन हाणून पाडण्यासाठीच आम्ही मग सुनेत्रा पवारांचा शपथविधी तातडीने उरकून घेतला. पण हे बोलताना पुढे असं म्हणतायत की सगळे अंत्यविधी झालेले होते, सगळ्या 3 दिवसांचा दुखवटा झालेला होता, त्यानंतरच आम्ही हा निर्णय घेतला. आता त्यांना असं विचारण्यात आलेलं होतं की अजित पवारांची तर शेवटची इच्छा विलिनीकरणाची होती, तुम्ही ती इच्छा डावलली आहे का. त्याला उत्तर देताना सुनील तटकरे असे म्हणतायत, अशी इच्छा होती का याची मला माहिती नाही. खरं तर अजित पवारांची खरी इच्छा भाजपसोबत जाण्यामध्ये होती, भाजपसोबत सत्ता राबवण्यामध्ये होती, पण ती त्यांची इच्छा शरद पवारांच्या नेत्यांनी पूर्ण होऊ दिली नाही. उलट त्यांना भाजपसोबत युती केल्याबद्दल त्यांना अजित पवारांवर टीका करण्यात आली, त्यांना व्हिलन ठरवण्यात आलं. मग खरं तर अजित पवारांची जी इच्छा आहे की भाजपसोबत जाण्याची, ती 2019मध्ये होती, 2022मध्ये होती, 2023मध्ये देखील होती. मात्र हे सारं बाजूला सारून त्यांनाच वेगळा पक्ष स्थापन करावा लागला. मग त्या अजित पवारांच्या इच्छेचं काय, असा देखील प्रश्न सुनील तटकरे विचारत आहेत. या विलिनीकरणाच्या चर्चेला बळकटी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांच्या नेत्यांनी जो व्हिडिओ नंतर जारी केलेला होता, त्या व्हिडिओवर देखील सुनील तटकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की या व्हिडिओमध्ये किंवा या चर्चेमध्ये जी विलिनीकरणाचं ठरलं असं सांगितलं जात आहे त्याची मला कल्पना नाही. पण तो जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बारामतीमधल्या कृषी प्रदर्शनानिमित्त झालेल्या चर्चेचा आहे. याच्यामध्ये एवढं एकच ठरलेलं होतं की जिल्हा परिषदेमध्ये दोन्ही पक्षांनी एकत्रित लढायचं. ज्यांना कोणाला घड्याळाच्या चिन्हावर लढायचं असेल, म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवारांना, तर तसं आपण करूया असं ठरलेलं होतं. निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय झालेला होता, विलिनीकरणाचा नाही, असं तटकरे ठासून सांगतायत. आणि ही चर्चा झाल्यानंतर अजित पवारांनी मला फोन करून सांगितलं होतं की असं असं ठरलेलं आहे. शशिकांत शिंदे जे शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते तुम्हाला फोन करतील आणि त्यानुसार जिल्हानिहाय तुम्ही निर्णय घ्या, असं ठरलेलं होतं. म्हणजे विलिनीकरणाच्या चर्चेला देखील
ते बगल देत आहेत किंवा तसं काही ठरलेलं नव्हतं असं ठामपणे सांगतायत. आता त्यांनी आणखीन एक इशारा दिलेला आहे. ते म्हणतायत की माझ्याकडे भरपूर गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी मी बोलणार नाही. बघूया, समोरच्या लोकांना आता बोलू द्या, म्हणजे रोहित पवारांना बोलू द्या, जयंत पाटलांना बोलू द्या आणि त्यानंतर मी माझं उत्तर देईल. कारण रोहित पवार असं बोललेले आहेत की अजित पवार यांच्या निधनानंतर 13 दिवस पूर्ण झाल्यानंतर मला भरपूर बोलायचं आहे. या सगळ्या शपथविधीवर बोलायचं आहे, सगळ्या विलिनीकरणावर बोलायचं आहे आणि मला माझं मन मोकळं करायचं असं रोहित पवारांनी सांगितलेलं आहे. आणि रोहित पवारांच्याच मन मोकळे करण्याची वाट आता सुनील तटकरे पाहतायत. ते देखील म्हणतायत त्यांच्याकडनं आता बोलणं येऊ द्या, मग मी माझं उत्तर देतो. मला 2017 बद्दल बोलायचं आहे, 2019 बद्दल देखील बोलायचं आहे आणि पुढच्या काही घटनाक्रमांबद्दल देखील सांगायचं आहे, असा तटकरे यांनी पवित्रा घेतलेला आहे. त्यामुळं तटकरे यांनी आपल्यावरती जो हल्ला होतो आहे त्या हल्ल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न रायगडमध्ये बसून सुरू ठेवलेला आहे. पण याच्यामध्ये 2-3 गोष्टी राहिलेल्या आहेत. ते प्रश्न तटकरेंना विचारले गेलेले नाहीत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की या सगळ्या घडामोडींचा फायदा उठवत भाजपनं त्यांच्याकडचं जे अर्थ खातं काढलेलं आहे त्याचा फटका राष्ट्रवादीला नक्कीच बसणार आहे. तो प्रश्न तटकरे यांना विचारला गेलेला नाही. पार्थ पवार हे सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला का हजर नव्हते याच्यावर देखील तटकरेंना विचारलं गेलेलं नाही. या शपथविधीच्या वेळेस सुनेत्रा पवार यांच्याविषयी शरद पवारांनी एक वक्तव्य केलेलं होतं की त्यांचा शपथविधी होणार याची मला कल्पना नव्हती. सुनेत्रा पवार यांनी शरद पवारांना शपथविधीची कल्पना का दिली नाही? जर त्या कुटुंब म्हणून एकत्र होत्या तर हा देखील प्रश्न सुनील तटकरेंना विचारला गेलेला नाही. शरद पवार असं बोलल्यानंतर पार्थ पवार हे तातडीने पवारांना भेटायला गेले, आपल्या आजोबांना भेटायला गेले. त्यावेळी ते असं म्हणाले की अजित दादांची जी इच्छा आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची ती आपण पूर्ण करूया असं वचन पार्थ पवारांनी शरद पवारांना दिल्याचं किरण गुजर यांनी सांगितलेलं आहे. तर किरण गुजर यांच्या दाव्याविषयी देखील सुनील तटकरे यांना विचारलं गेलेलं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सुनेत्रा पवार यांच्या जागी राज्यसभेवर कोण प्रतिनिधित्व करणार? आजीदादांचा कोणता मुलगा राज्यसभेवर जाणार? जय जाणार की पार्थ पवार जाणार? यावर देखील तटकरे बोललेले नाही आहेत. त्यामुळं तटकरेंची या ज्या मुलाखती आहेत त्या बरंच काही सांगतायत, बरंच काही लपवून ठेवतायत आणि काही दारुगोळा त्यांनी आपल्या हाताशी राखून देखील ठेवलेला आहे. हे देखील त्यांनी इशारा देऊन सांगितलेलं आहे. एवढं मात्र निश्चित. आता या सगळ्या घडामोडीनंतर काय होऊ शकतं? जर खरोखरीच विलिनीकरण झालं तर आधी म्हटलं त्या पद्धतीनं शरद पवार यांचा पक्ष आणि अजित पवार यांच्या पक्षातली काही मंडळी ही सुनील तटकरेंवरती नाराज आहेत. आता या सगळ्या घडामोडींचा परिणाम म्हणून तटकरे यांचं प्रदेशाध्यक्षपद पुढच्या काळात जाणार की टिकणार याचीच उत्सुकता राहणार आहे. कारण असं बोललं जातंय की दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अमोल कोल्हे हे प्रदेशाध्यक्ष बनणार होते असं आधीच ठरलेलं होतं, अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे. त्यामुळं या मुलाखतीनंतर या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधला वाद ताण वाढतोय की थांबतोय हेच पुढच्या काळात कळेल. तोपर्यंत पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.